बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक आठवडी बाजाराचं चित्र दिलेलं आहे. या चित्राचे जर निरीक्षण केले तर काही फळ विक्रेते आहेत, काही भाजी विक्रेते आहेत, काही खाली बसून भाजी विकत आहेत, तर काही हातगाडीवर अ, फळे विकत आहेत, भाजीपाला विकत आहेत. जे फळे विकतात त्यांना विक्रेता म्हणायचं आणि जे वस्तू घ्यायला येतात, माल घ्यायला येतात त्यांना ग्राहक म्हणायचं किंवा गिराईक म्हणायचं. तर मग काही गिराईक यामध्ये दिसत आहेत, विक्रेते दिसत आहेत आणि काही लहान मुलं बघा त्यांच्या खेळण्याच्या दुकानाकडे गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत. मग आता या चित्राचे आपल्याला निरीक्षण करून अ, काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्या चौकटीत लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे भाज्यांच्या हातगाड्यांची संख्या. आता किती हातगाडी आहेत त्या आता मोजूयात. 1, 2 आणि 3 म्हणजे भाज्यांच्या हातगाड्यांची संख्या आली 3. आता पुढील प्रश्न 2 नंबरचा. फळे विकणाऱ्या माणसांची संख्या. आता कोण कोण फळे विकते ते शोधूयात. 1 आणि 2. उत्तर येणार 2. पुढील प्रश्न बघा आता. बाजारात विक्रीसाठी असणारी 4 फळे. आता बघूया आपण कोणकोणती 4 फळे आहेत ती. सफरचंद, केळी, अननस आणि खरबूज. आता पुढील प्रश्न बघूया 4 नंबरचा. बाजारात विक्रीसाठी दिसणाऱ्या 5 भाज्या. आता आपल्याला भाज्या कुठे दिसत आहेत ते बघायचं आहे. बघा इथे आहे वांगे, त्यानंतर बटाटा, पुढे कोबी, टोमॅटो आणि पालक भाजी. बघा पुढील प्रश्न. बाजारात दिसणारे एकूण मुलगे. आता मुलगे किती आहेत ते शोधायचे आपल्याला. बघा हा 1 आणि भांडण करत आहेत ते 2 म्हणजे एकूण 3 मुलगे आहेत. आणि आता 6 नंबरचा प्रश्न बघा. बाजारात दिसणाऱ्या एकूण मुली. आता मुली मोजूयात. ही 1 आणि दुकानातून काहीतरी घेते ती 1 अशा 2 मुली आहेत. आता शेवटचा 7 नंबरचा प्रश्न. कापडी पिशवी घेऊन बाजारात आलेल्या एकूण व्यक्ती. बघा या मुलीकडे पर्स आहे म्हणून ही नाही, कापडी पिशवी पाहिजे. इथे ही एक व्यक्ती आहे आणि इथे ही दुसरी व्यक्ती म्हणजे कापडी पिशवी घेऊन आलेल्या 2 व्यक्ती आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.